मी आता कोथिंबीर वड्या बनवणार आहे। याच्यात डाळीचं पीठ, बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि हिरवी मिरची, लसूण दळेली आणि याच्यात जिरं आणि हळद आणि नमक टाकून वड्या बनवणार आहे। आता कोथिंबीरमध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे। या मित्रांनो, वड्या खायला मैत्रिणींनो कोथिंबीर वड्याची रेसिपी म्हणजे सगळ्यांनाच येते बा, एवढी काय रेसिपी हे नाही आहे, पण कोणाकोणाची पद्धत वेगवेगळी असते। फिल्टर बंद करायला पाहिजे तुला आवाज येऊ राहिला। आता कोथिंबीर धुवून टाकू राहिली, म्हणजे पहिले धुतली होती पण मग आता डबल धुवून टाकली, म्हणजे आता पाऊस चालू आहे ना, जास्त चिखलाची राहते खराब। हे बघा, मी अशा बनवलेले। आता हे पाण्यात ठेवणार आहे शिजायला। इथं कढईत पाणी ठेवलेले आहे, या कढईत बसत नाही ते। पाण्यावरती शिजवायचे। हे बघा, असं तव्यात ताट दिलं, वरून झाकण ठेवायचं। मैत्रिणींनो, किचनवर खूपच पसारा आहे, इग्नोर करा। आणि इकडे कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे। परत दुसरं तेच मुटकुळे आहे, म्हणजे मुटकुळे म्हणते आमच्याकडं, ओले पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यात परत शिजायला टाकायचे आणि हे उकडून घ्यायचे। हे बघा, इकडे बनवणं चालू आहे। परत हे असे छोटे छोटे बनवायचे आणि पाण्यात शिजायला टाकायचे, म्हणजे नेमकंच असं थोडंसं पाणी टाकायचं। हे बघा, हे ओले मुटकुळे असे शिजतात। शिजल्यावर दाखवू। हे बघा, हे कोरडे, हे ओले, म्हणजे ते आता कोरडे होत आलेले, म्हणजे शिजत आले। कोरडे झाल्यानंतर असे होते। मी पण दाखवते, ते आता चेक करून घेते मी शिजले का काय। शिजले, चाकूने चेक करते, म्हणजे चाकू हे बघा असं आलं, लटकते थोडी थोडी। अजून 2-3 मिनिटं राहू द्यायची। याच्यात पूर्णपणे शिजलेले, हे बघा, शिजल्यानंतर असे दिसतात। खायला खूपच छान लागतं बरं का, हे पण आणि हे पण, दोन्ही पण रेसिपी दाखवलेली आहे तुम्हाला। बघा कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। पीठ मळताना कारण नाही दाखवलं, कारण की पीठ सगळ्यांनाच मळता येतं, त्यामुळे नाही दाखवलं। पीठ मळायचं काही एवढं विशेष नाही, पीठ सर्वांनाच मळता येतं। तेल थोडंसं जास्त टाकायचं, म्हणजे ते अशी खाली लटकते नाही। आणि पाण्यामध्ये थोडंसं नमक टाकायचं, म्हणजे आपल्या जसं लागतं तसं। हे पण शिजलेलेच आता। असे कट केले, आता तळायची। पाणी किती शिजलेलं, वितळणं चालू, अशी कटिंग केली। पावडर
अशी कुरकुरीत होईस्तोवर एकदम कुरकुरीत झाली. अशी कुरकुरीत झाली पाहिजे. भेटू मैत्रिणी जेवणाच्या वेळेस. बसले की जेवायला. काय काय खाऊन सांगा ना. बरपा